राव किती वाजली 7 तर ग्राउंडवरच वाजली यायला आणि हो का आमचे पोरं चालू केले वर्कआउट लुझिंग करायला चालू केलेत काय 10 मिनिटात होऊन जाते। मित्रांनो तर आज आमच्या सोबत आमचे गुरुजी आमच्या क्लासमध्ये कुठल्याही अडचणीला कसल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास सक्षम असणारे आमचे गुरुजी आज आमच्या सोबत आहेत। आता सध्या कृषी सहाय्यक म्हणून जळगाव येथे जळगाव येथे कार्यरत आहेत। आता सध्या बघा गाडीमध्ये स्टाफला हात धुण्यासाठी पाणी लागते म्हणून इथं उभारलो। इथं बघा का एकदम जुन्या काळातली होत आहे बरं का। गावाचं नाव आहे हसलगण। रस्त्यावर गाडी उभा करून पाणी भरावं लागतं। इकडं काय कुठल्याही शेतामध्ये असं हौद भेटून जाते हो गाडी। गावामध्ये इथं जिल्हा परिषद शाळा आहे तेव्हा तिकडे पसायदान चालू आहेत। जावं वाटायला पण काय करावं राहावं बघा इथं असं काम असते ड्युटी पसायदान चालू आहे। मन प्रसन्न करणारं पसायदान। आता काय बसायला भेटते काय गेले ते दिवस राहिले त्या आठवणी म्हणायचं ते दिवस पुन्हा येत नाहीत बघा कामामुळे जाणार नाही। बघा गल्ली कुठं आहे मैदानावर चालला इकडे हा गल्ली राहिली इकडे एक कुत्रा आहे गे काय तू कुत्र्याचं नाव घेतला राव कुत्रा म्हणल्यावर काळ कुत्रा दिसलं बघा मग कसलं भारी हो काय करावं याला आता आम्ही निघालो बघा। इथं सर्वे करायचं आपल्याला। कसलं सर्वे माहित आहे का गवत काढायचं गवत किती गवताच्या कांड्यात मोजायचं हो का करावं गपस इकडं ग्रामपंचायत गवत काढायचं कॉन्टॅक्ट आलो आम्हाला कसं करावं हो गवत बी कसला आहे। आता आम्ही निघालो बघा चाललो बघा आता आम्ही गवत बघितलो पुढच्या वर्षी येऊन काढायचं गवत हे हो का एका मागे एक अरे ओळख बिळख दे लोकांना काय तू नवीन आहो मी जुनं नाव आता का करड काढायचं आहे नाही हाताळा घेऊन येऊ निघालो बघा आता निघालो बघा आता अरे नीट थांब बघा आम्ही थांब इकडे गावात आपसा राहायचं सोडून शेतात आहे काय करा बाबा मी जरा आलो बघा वाटत भारी मिस्टेक हो गया सर एकदम बलंडर हो गया। तोंड बघितलं होतं की काय करावं राव आता बोलावं तर काय बोलावं गाडीची पाटीच तुटली। पाटी तुटल्यामुळं निघालो वापस घरला। वैष्टरनं फोन करून वापस निघालो आणि निघालो बघा कितीच्या स्पीडनं फक्त 20च्या स्पीडनं हळू निघालो। खड्डे काय सोसत नव्हते कारण 4 पाटी तुटली होती गाडीची त्याच्यामुळे निघालो बघा हो आम्ही गावाकडे घरी लावलो गाडी वगैरे लावून घरी आलो तर लकी ड्रॉ आले जमुनाबाई आमच्या आजीपाशी
आमच्या आजीपाशी इथं लक्कडराववाले आले होते आणि त्यांना सांगत होते की हे घ्या ते घ्या. मग आजीने 50 रुपयाची लक्कडरावची पावती फाडली आणि बघितली काढून. त्याचं ती जी काय आहे ते असते ना वरी छोटस स्क्रॅच ते असेल ते त्याला खर्चून काढून आजीने त्याला चेक केले. त्याच्यात निघून निघालं काय, अरे रे 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 एक छोटासा बल्ब. तर भावानं घरात बसून बसून एवढा कंटाळा येऊन राहिला की आता आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर येऊन बघतो तर काय सगळीकडे पिवळं आकाश झालेलं होतं. आणि आकाशात होतं तर काय मोठाला सूर्य, आणि ते पण आम्ही असं आश्चर्य बघत होतो की जसं काय सूर्य पहिल्यांदाच उगवला काय की काय.